Okay, so I am presenting my Word file. You can see here. Okay, so this is the question given to you for a quicksort, and these are the elements. Okay, first element is 50, then 2, then 6. Next element is 6. Next is 22, then 3, then 39, 49, 25, 18, and 5. So these are the elements which are given to you, okay, for quicksort. And we will take pivot as a starting element. So pivot element is, let us suppose this array is X array, let us suppose, then pivot element is X of 0. Okay, it is equal to 50. So pivot is X of 0, this is equal to 50. So we will start from pivot element. Okay, तर काय करायचंय की आपल्याला अरे सॉर्ट करत असताना पायव्होट इलेमेंटला ओके प्रत्येक एलिमेंटशी कम्पेअर करायचंय. ठीक आहे, तेव्हा आपल्याला काही व्हेरिएबल्स घ्यावी लागतात, सेट करावी लागतात. ठीक आहे, मग त्या व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला आय व्हेरिएबल घ्यावं लागतं ओके लोअर बाउंड साठी. ओके, देन सॉरी एल आणि एच फिक्स लोअर अँड हायर बाउंड घ्यावा लागतो. त्याच्यानंतर आय आणि जे व्हेरिएबल्स घ्यावे लागतात. ठीक आहे, आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागतं. ठीक आहे, सो व्हॉट वी कॅन डू इज okay, look here. ठीक आहे, तेव्हा हा अरे आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे. आपण त्या नंबर्सना अरे फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट केले. देअर आर 10 एलिमेंट्स, सो इंडायसेस आर 0 to 9. ठीक आहे, एल इक्वल टू 0 लोअर बाउंड, एच इक्वल टू 9 that is a higher bound, and pivot equal to, okay, they have taken, okay, this is a mistake, pivot should be equal to 50, so this element should be 50. तो ए ऑफ 0 येईल, म्हणजेच काय 50 स्टार्टिंग एलिमेंट येईल. त्यानंतर आपण आय आणि जे च्या व्हॅल्यूज काय करायच्या फिक्स करायच्या. ठीक आहे, तर आय ची व्हॅल्यू आपण काय घेणार आहोत की एल मायनस वन, आय इक्वल टू एल मायनस वन. सो इथे एल मायनस वन घेतल्यानंतर इनिशियली एल ची व्हॅल्यू किती आहे 0, तो 0 मायनस वन घेतल्यानंतर मायनस वन. ठीक आहे, देन ट्रॅव्हर्स एलिमेंट्स फ्रॉम जे इक्वल टू 1 टू एच जे इक्वल टू एच मायनस वन. ठीक आहे, जे इक्वल टू 1 पासून एच मायनस वन पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ट्रॅव्हर्स करायचे एलिमेंट्स. ठीक आहे, तेव्हा जे कशासाठी आहे, या एलिमेंट्सना या इंडेक्सना बघण्यासाठी. ओके, जे इक्वल टू 1 म्हणजे ओके इलेमेंट 2 येणार आहे आपलं. ठीक आहे, जे इक्वल टू एच मायनस वन, एच ची व्हॅल्यू किती आहे की ऍक्च्युअली एच हायर व्हॅल्यू किती येणार आहे आपली, ओके 9 घेतली आपण एच ची व्हॅल्यू, तर एच मायनस वन किती येणार आहे 8, म्हणजे इथपर्यंत. ठीक आहे, तेव्हा जे इक्वल टू 1 पासून जे इक्वल टू 8 पर्यंत आपल्याला सगळी एलिमेंट्स बघायची आहेत. त्या पद्धतीने काम करायचे, कारण त्यांनी पायवोट एलिमेंट लास्ट एलिमेंट घेतलाय. जर आपण पायवोट एलिमेंट सुरुवातीचं एलिमेंट घेतलं असेल, तर आपल्याला या बाजूने स्टार्ट करावं लागेल आणि या बाजूपर्यंत काय करावं, एंड करावं लागेल. ओके, सो आपल्या केसमध्ये आपण पायवोट एलिमेंट काय घेतलाय, स्टार्टिंग एलिमेंट घेतलाय. तर त्या पद्धतीने आपण काम करणार, स्टार्टिंग एलिमेंटने काम करणार आहोत. ओके, त्याने घेताना लास्ट एलिमेंट काय घेतलाय, पायवोट एलिमेंट घेतलाय. त्या पद्धतीने त्याने काम केलेलं आहे. ठीक आहे, सो वी विल टेक, we have taken the pivot as a starting element. Okay. So pivot element as a starting. Okay, so I am presenting here. So I equal to L equal to small l. Okay, L equal to 0, H equal to n minus 1. Okay, n is equal to 10. टोटल किती आहे, अरेची साईज 10 आहे, तर n मायनस वन केल्यानंतर 10 मायनस 1.
10 -1 केल्यानंतर काय येईल? 9 येईल आपल्याला. ठीक आहे, की तेव्हा h ची व्हॅल्यू किती आहे? 9 आहे आणि आपल्या l ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने आता आपण काम करू शकतो. पायव्होट एलिमेंट जे आहे त्या एलिमेंटला आपल्याला एलिमेंट 2 शी कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पायव्होट एलिमेंटला 6 बरोबर कम्पेअर करायचं आहे, तर 22 बरोबर कम्पेअर करायचं, असं आपण कम्पेअर करत जाणार आहोत. ठीक आहे, सो इफ यू कम्पेअर्ड पायव्होट एलिमेंट विथ एलिमेंट 2, कम्पेअर केल्यानंतर लक्षात येईल की पायव्होट इज ग्रेटर दॅन 2, 50 is greater than 2, then 50 is greater than 6, then 50 is greater than 22, it is greater than 3, then it is also greater than 39, 49, त्याच्यानंतर 25, 18, 5 सगळ्यांपेक्षा हा काय ग्रेटर आहे. ओके, तेव्हा एका डिरेक्शन मध्ये आपण काय करायचं? ग्रेटर चेक करत जायचं आणि दुसऱ्या डिरेक्शन मध्ये आपण लेसर चेक करायचं, म्हणजेच काय? उलट्या दिशेने चालू करायचं. तेव्हा 50 हा एलिमेंट्स पेक्षा मोठा आहे का चेक केला आपण. आता बाकीचे एलिमेंट्स 50 पेक्षा लहान आहेत का चेक करायचे, म्हणजे या बाजूने चालू करायचं आणि त्या एलिमेंट्सला चेक करत जायचं. 5 इज लेस दॅन 50, देन 18 इज लेस दॅन 50 अँड सो ऑन. तेव्हा एका डिरेक्शन मध्ये आपण मोठा एलिमेंट आहे का बघायचं, दुसऱ्या डिरेक्शन मध्ये आपण लहान एलिमेंट बघायचं, आणि ही जी ऍक्शन आहे ती रिपिटेटिव्हली आपल्याला करत जायची. ठीक आहे, तर जर आता आपण जर स्टार्टिंग एलिमेंट घेतलं तर 50 ला कम्पेअर करणार आहोत, आणि त्याने जसं दाखवलंय जर तसं लास्ट एलिमेंट घेतलं तर 5 ला कम्पेअर करणार आहोत. ओके, तर तुमचं म्हणणं असं आहे की आपण स्टार्टिंग एलिमेंटला घेणार आहोत. ओके, आता आधी आपण त्यांच्या पद्धतीने करून बघू एकदा, लास्ट एलिमेंटला घेऊन, त्यानंतर आपण स्टार्टिंग एलिमेंट करू. ठीक आहे, दोन्ही पद्धती करेक्ट आहेत. इज इट क्लिअर अप टू दिस पार्ट? येस. Yes, is it clear? Okay, okay. So we will take it. ओके, रेडीमेड एक्झाम्पल फर्स्ट. त्याने दिलेलं रेडीमेड एक्झाम्पल आधी घेऊ, त्यानंतर आपल्या पद्धतीने आपण काम करू. ठीक आहे, तेव्हा आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू कशी घ्यायची ते आपण फिक्स केलंय. मग अशी तुम्हाला मी सांगितलंय बघा, की त्यांच्या पद्धतीमध्ये ते काय करतात? लास्ट एलिमेंटला पायवोट एलिमेंट घेतात म्हणून 1 पासून 8 पर्यंत व्हॅल्यू घेतात. आपल्या पद्धती आपण स्टार्टिंग एलिमेंटला घेतो म्हणून 1 पासून 9 पर्यंत व्हॅल्यूज घेतो. तर डिपेंड आपण कुठल्या पद्धतीने चालू करतोय. आता त्यांच्या पद्धतीमध्ये लास्ट एलिमेंट आपला पायवोट एलिमेंट आहे, म्हणजेच ए ऑफ एच इक्वल टू 5. हे एलिमेंट काय आहे? पायवोट एलिमेंट आहे. एच ची व्हॅल्यू 9 आहे, त्याच्यामुळे ए ऑफ 9 काय येणार आहे? 5 येणार आहे. 9th इंडेक्सचं एलिमेंट 5 आहे, ते पायवोट घेतलं. ओके, सो स्टेप नंबर 1 मध्ये आपण जे इक्वल टू 0, बघा जे ची व्हॅल्यू काय आहे सुरुवातीला? जे इक्वल टू 0 अँड आय इक्वल टू -1. ठीक आहे, तेव्हा आय इक्वल टू -1, जे इक्वल टू 0. काय चेक करायचं आहे? ए ऑफ 0 इज ग्रेटर दॅन पायवोट. ए ऑफ 0 म्हणजे काय? 50. 50 इज ग्रेटर दॅन पायवोट आहे का? 50 हे पायवोट पेक्षा मोठा आहे बघा. जर पायवोट पेक्षा मोठं असेल तर आपल्याला काहीच करायचं नाही, डू नथिंग. ऍरे आहे तसाच ठेवायचा. जर येणारा इलेमेंट पायवोट पेक्षा जर मोठं असेल तर काही करायचं नाही, परंतु येणारा इलेमेंट पायवोट पेक्षा जर लहान असेल तर आपल्याला ऍक्शन परफॉर्म केली पाहिजे. ओके, पुढच्या स्टेप मध्ये बघा, जे ची व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंट केली 1 ने. सुरुवातीला जे कुठे होता? 0 कडे होता. नेक्स्ट टाइम कुठे आला? 1 कडे आला. तेव्हा जे इक्वल टू 1. आता बघा, ए ऑफ जे इज लेस दॅन इक्वल टू पायवोट. ए ऑफ जे काय आपला 2 आहे आता, बरोबर ना? इट इज लेस दॅन पायवोट, लेस दॅन 5. की ज्या वेळेला असं होत असेल त्यावेळेला स्वॅप करायचं, पण स्वॅप कोणाला करायचं? ए ऑफ आय आणि ए ऑफ जे ला स्वॅप करायचं. ठीक आहे, तर ए ऑफ आय काय आहे आपला? आय किती आहे आपला? 0 आहे, म्हणजे कोणतं? हे एलिमेंट आहे. आणि ए ऑफ जे कुठला आहे आपला? जे काय आपला 1 आहे, म्हणजे 2 आहे एलिमेंट. तर स्वॅप कोणाला करतोय आपण? 50 आणि 2 ला करतोय. कंपॅरिझन कोणाशी केलं? पायवोटशी केलं. तर पायवोट बरोबर स्वॅप करत नाही, हा डिफरन्स आहे क्विकसॉर्ट मध्ये. ओके, इथे कन्फ्युजन होतं. कंपॅरिझन कोणामध्ये करतो? ए ऑफ आय आणि ए ऑफ जे मध्ये करतो. तेव्हा आय आणि जे खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. ओके, त्यांच्यामध्ये आपण काय करतो? स्वॅपिंग करतो आणि कंपॅरिझन करतो ए ऑफ जे ला पायवोट बरोबर. तेव्हा ए ऑफ जे ला आपण पायवोट बरोबर कम्पेअर केलं आणि ए ऑफ जे इज लेस दॅन पायवोट, लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर आपण स्वॅप करतो ए ऑफ आय आणि ए ऑफ जे ला. स्वॅप केल्यानंतर 2 सुरुवातीला येईल, 50 नंतर येईल. बाकीचे एलिमेंट्स आहेत तसे राहतील. ओके, बाकी सर्व एलिमेंट्स आहेत तसे राहतील. ठीक आहे, नेक्स्ट राऊंड कडे जाऊ आपण आता. ठीक आहे,
नेक्स्ट राऊंड मध्ये जे ची व्हॅल्यू बघा, इथे जे ची व्हॅल्यू किती होती, 1 होती. आता किती झाली, जे ची व्हॅल्यू 2 झाली. आय ची व्हॅल्यू आहे तशीच आहे, आय इक्वल टू 0च आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण जे ची व्हॅल्यू 2 घेतली, त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं की जेचा ए ऑफ जे काय येणार आहे, 6 येणार आहे. 6 इज लेस दॅन 5. 6 इज लेस दॅन पायवोट, नो. 6 इज ग्रेटर दॅन पायवोट. ग्रेटर दॅन असेल तर काही करायचं नाही, डू नथिंग. ॲरे विल रिमेन सेम. आहे तसा ॲरे लिहून ठेवायचा. आता जे कुठे होता, 2 कडे होता लास्ट आयट्रेशनला. आता जे कुठे येणार आहे, 3 कडे येणार आहे. ओके, जे 3 कडे आला. अगेन ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन पायवोट, डू नथिंग. ओके, ॲरे आहे तसंच ठेवायचा. ठीक आहे. पुढच्या केसमध्ये जे ची व्हॅल्यू 4 होणार आहे. ए ऑफ जे, ओके, ज्यावेळेला जे ची व्हॅल्यू 4 होईल त्यावेळेला ए ऑफ जे काय असेल, 3 असेल. 3 इज लेस दॅन पायवोट. पायवोट तोच आहे ना, 5 आहे आपला. ए ऑफ जे इज लेस दॅन पायवोट. ओके, ज्या वेळेला पायवोट पेक्षा कमी असेल त्यावेळेला आय आणि जे ला काय करायचं, स्वॅप करायचं. ठीक आहे. तर आय आणि जे ला स्वॅप करणार म्हणजे काय, लास्ट टाइमला आय काय होता, 0 होता. आता तो काय बनला, 1 बनला. ठीक आहे. तेव्हा आय कुठे आहे आपला, 3 कडे. ओके, आणि जे कुठे आहे बघा आपला, जे कडे कुठे आहे आपला, आधीच्या इंडेक्स 4 कडे आहे. इंडेक्स 4 कडे जे असेल आणि आय कुठे आपला, इंडेक्स 1 कडे. सो आय हिअर अँड जे हिअर. या दोन एलिमेंट्सना स्वॅप करायचं आहे. 3 इथे येईल, 50 पुढे जाईल. ओके, 3 इथे आला बघा, 50 तिकडे आला. बघा मी परत एकदा सांगतो. करंटली जे कुठे आहे आपला, 4 कडे आहे. आय कुठे आहे आपला, 1 कडे आलाय. ओके, मग ए ऑफ आय आणि ए ऑफ जे ला काय करायचं, स्वॅप करायचं. 3 इथे येईल, 50 इथे येईल. सो दिस इज द न्यू रिप्रेझेंटेशन ऑफ ॲरे. नेक्स्ट टाइम जे इक्वल टू 5, जे ला इन्क्रीमेंट केलं. आय ऍज इट इज, आय इक्वल टू 1. ठीक आहे. तेव्हा आय आपण कधी इन्क्रीमेंट करतो, ज्या वेळेला आपल्याला स्वॅप करायचं असेल त्याच वेळेला आपण आय ला इन्क्रीमेंट करतो. ज्या वेळेला स्वॅप करायचं नसेल तेव्हा आय आहे तसाच ठेवतो. आय 0 ठेवला बघा. इथे पण स्वॅप केलं नाही आपण, आय 0 ठेवला. ओके, या ठिकाणी आपण स्वॅप केलं त्यावेळेला सुरुवातीला आय किती होता, -1 होता. त्याला इन्क्रीमेंट केला. इन्क्रीमेंट केल्यानंतर काय बनला, -1 + 1 काय होणार आहे, 0. तेव्हा ज्या वेळेला स्वॅप करायचं तेव्हा आयला आपण इन्क्रीमेंट केला, 1ने इन्क्रीमेंट केला आणि नवीन व्हॅल्यू घेतली. आणि ज्या वेळेला स्वॅप करायचं नव्हतं, ओके, ॲरे विल रिमेन सेम ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आयला आहे तसंच ठेवला. इथे पण आपण स्वॅप केलं म्हणून आपण आयला इन्क्रीमेंट केलं. नेक्स्ट टाइम जे इक्वल टू 5, जे ला नेहमी आपण इन्क्रीमेंट करतो. जे इक्वल टू 5 म्हणजे एलिमेंट कोणते येणार, 39. 39 इज लेस दॅन पायवोट, नो. 39 इज नॉट लेस दॅन पायवोट. मग स्वॅप करायची गरज नाही. आय कीप आय ॲज इट इज, आय इक्वल टू 1. नेक्स्ट टाइम जे इक्वल टू 6. ओके, जे इक्वल टू 6 मीन्स 49. 49 इज लेस दॅन पायवोट, नो. ओके, सो डू नथिंग, कीप आय ॲज इट इज. ठीक आहे. नेक्स्ट टाइम जे इक्वल टू 7. जे इक्वल टू 7 मीन्स 25. Okay, if j equal to 7, 25 is greater than pivot, it is not less than pivot, keep as it is. ज्यावेळेला ऍज इट इज असतं तेव्हा आय ची व्हॅल्यू काय असते, 1. म्हणजे आय तशीच ठेवतो आपण. लास्ट टाइमला आय ची व्हॅल्यू किती होती, 1 होती. या वेळेला किती येणार आहे, 1च राहणार आहे. इथे आय -1 नाही आहे, आय इक्वल टू 1 आहे. ठीक आहे, इथे थोडीशी मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक. इट इज असाइनमेंट होती, आय इक्वल टू 1. नेक्स्ट टाइम जे इक्वल टू 8. नेक्स्ट टाइम जे इक्वल टू 8. ओके, ज्यावेळेला जे इक्वल टू 8 होईल त्यावेळेला 18 येईल एलिमेंट. 18 इज ग्रेटर दॅन पायवोट, येस. इट इज नॉट लेस दॅन पायवोट. कीप ॲज इट इज. जे इक्वल टू 8 अँड आय इक्वल टू 1 ओनली. अगेन इट इज आय इक्वल टू 1. ठीक आहे. ज्या वेळेला ही केस आपल्याला मिळते त्यावेळेला काय होतं बघा, की त्यावेळेला आपण आता इन्क्रीमेंट करू शकत नाही आपण जेला. जेला आपण 8 पर्यंतच नेऊ शकतो, कारण इन्क्रीमेंट केल्यानंतर शेवटचे एलिमेंट पायवोट एलिमेंटच आहे. शेवटचे एलिमेंट काय, पायवोट एलिमेंट आहे. ज्या वेळेला आपण इथे रीच होतो, जे ची व्हॅल्यू काय बनते, आय -1 बनते. म्हणजेच काय होते, h -1 बनते बघा. जे ची व्हॅल्यू h 9 आहे ना, तर h -1 काय, 8 आहे. तर जे ची व्हॅल्यू कुठे येते, पायवोटच्या जरा आधी, म्हणजेच हायएस्ट व्हॅल्यू पर्यंत पोहोचते, सेकंड हायएस्ट व्हॅल्यू पर्यंत. त्यावेळेला आपण ए ऑफ आय प्लस 1 आणि ए ऑफ एच ला म्हणजे पायवोटला स्वॅप करणार. तेव्हा आय कुठे होता आपला, 1 कडे होता. ठीक आहे, आय कुठे आहे, 1 कडे. ओके, तर आय प्लस 1 काय असेल, 2 असेल. आय प्लस 1 इंडेक्स काय असेल, 2 असेल. इंडेक्स 2 ची व्हॅल्यू जी 6 आहे आणि पायवोट ची व्हॅल्यू यांना स्वॅप करायचं शेवटच्या स्टेपमध्ये. तेव्हा ए ऑफ आय प्लस 1 व्हॅल्यू आणि ए ऑफ एच यांना स्वॅप करायचं. तर 6 इज स्वॅप विथ 5. तेव्हा इथे 5 येईल, इकडे 6 जाईल. ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही हे स्वॅप कराल तेव्हा आता ऑब्झर्वेशन करा, ॲरेचं आउटपुट काय तर बघा. ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, पायवोटच्या आधी जे इलेमेंट्स आहेत ती सगळी इलेमेंट्स काय झाले, सॉर्ट झालेली आहेत आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट झालेली आहेत.
आणि पायव्होटच्या नंतरची जी एलिमेंट्स आहेत ती काय आहेत, अजून सॉर्ट व्हायची बाकी आहेत. ते कोणत्याच ऑर्डरमध्ये नाही. ओके, दिस एलिमेंट्स नीड टू बी सॉर्टेड. ठीक आहे. त्यावेळेला पायव्होटच्या आधी जे एलिमेंट्स असतात हे नेहमी होणार. पायव्होटच्या जे आधी एलिमेंट्स असतात ती एलिमेंट्स परत सॉर्ट करण्याची गरज नाही, पुढच्या पासमध्ये बघण्याची गरज नाही. आता असं पण होऊ शकतं काही वेळेला की पायवोट इथे न येता पायवोट इथे स्वॅप होऊन येईल. समजा इथे आला असता, एक्झाम्पल साठी सांगतो, इथे जर आला असता पायवोट, तर पायवोटच्या आधीची सर्व एलिमेंट्स काय झाली असती, असेंडिंग ऑर्डर मध्ये आली असती, सॉर्ट झाली असती, आणि पायवोटच्या पुढची एलिमेंट फक्त अनसॉर्टेड राहिली असती. तर पायवोट कुठे येतो तो महत्वाचा. पायवोट इथे आला, मग पायवोटच्या आधीची सगळी एलिमेंट्स काय झाली, सॉर्ट झालेली. तुम्ही आता बबल सॉर्टचा विचार करा, इन्सर्शन सॉर्टचा विचार करा, किंवा सिलेक्शन सॉर्टचा विचार करा. ते जे सगळे सॉर्टिंग आहेत ते काय करतात, दरवेळेला फक्त एका एलिमेंटला प्रॉपर लोकेशनला ठेवतात. बबल सॉर्ट मध्ये आपण लास्ट एलिमेंटला प्रॉपर लोकेशनला ठेवतो, सिलेक्शन सॉर्ट मध्ये स्टार्टिंग एलिमेंटला ठेवतो, इन्सर्शन सॉर्ट मध्ये पण सुरुवातीच्या एलिमेंटला ठेवतो, अँड सो ऑन. म्हणजे हे जे सगळे सॉर्ट आहेत ते काय करतात, दरवेळेला एका एलिमेंटला प्लेस करतात आणि आपल्याला पुढचे राऊंड घ्यायला सांगतात. म्हणून आपल्याला n-1 राऊंड मिळतात. म्हणून त्याची कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ n² येते. परंतु क्विक सॉर्ट काय करतं की दरवेळेला एका एलिमेंटला सॉर्ट करत नाही. पायवोटच्या आधी जेवढे एलिमेंट्स आहेत त्या सर्वांना सॉर्ट करतो. समजा पायवोट इथे आला असता तर पायवोटच्या आधी समजा 6 एलिमेंट आहेत, तर 6च्या 6 एलिमेंट सॉर्ट झाले असते. आताच्या केसमध्ये पायवोट इथे आल्यामुळे पायवोटच्या आधी 2 एलिमेंट्स आहेत, त्या दोन्ही एलिमेंट सॉर्ट झालेली आहेत. यांचा विचार करण्याची पुढच्या राऊंडसाठी गरज नाही. म्हणजे याच्या पुढे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा फक्त विचार केला पाहिजे. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज जर विचार केला क्विक सॉर्टचा, तर क्विक सॉर्ट नेहमी काय करत असतो, ऍरे साईज जी आहे, जी इनपुट साईज आहे त्याला प्रत्येकाला कमी करत असतो, आणि ऑन एन ऍव्हरेज तो हाफ करतो ऍरे साईज. आणि जर ऍरे साईज हाफ करतो तर लॉग एन त्याच्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये आलंच पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, आता आपण कंपॅरिझन करत असताना आपण किती वेळा कंपॅरिझन केलं, ओके, n-1 टाइम्स कंपॅरिझन केलं. पायवोट बरोबर कम्पेअर केलं नाही, पण बाकी पायवोट एलिमेंट घेतलं नाही, पण त्याच्या आधीचं प्रत्येक एलिमेंट पायवोटशी कम्पेअर केलं, बरोबर ना. ओके, ए ऑफ जे ची प्रत्येक व्हॅल्यू आपण इथे कम्पेअर केली 18 पर्यंत. याचा अर्थ आपण n-1 टाइम कंपॅरिझन केलं. ओके, म्हणजे थोडक्यात n कंपॅरिझन असा विचार करू शकतो. -1 सोडून द्या. ओके, आपण कॉन्स्टंट निग्लेक्ट करतो, करेक्ट. सो n टाइम्स कंपॅरिझन केलं. सो इट मीन्स दॅट कॉम्प्लेक्सिटी ऑफ युअर क्विक सॉर्ट इज n comparisons and log n is the, okay, log n due to the, in every pass we are reducing the size. So n into log n, this is the complexity of quick sort. So n into log n is less than n square. विचार करा, n into n पेक्षा n into log n कमी आहे. n ची व्हॅल्यू समजा आपण 4 घेतली असेल, तर 4 into log 4 बेस 2 असतो या लॉगॅरिथम मध्ये, आपल्या लॉगॅरिथम मध्ये. ठीक आहे, तर 4 into log 4 किती येणार आन्सर, 4 into 2. लॉग 4 चा आन्सर 2 येणार आहे बेस 2 असताना. तर 4 into 2 8 होणार आहे. आणि n into n केलं तर 4 into 4 16 येणार आहे. सो 8 is less than 16. So n log n is less than n into n. So complexity of quick sort is lesser than, okay, selection sort, bubble sort, insertion sort. म्हणून तो जास्त एफिशियंट आहे, पण तेवढाच कॉम्प्लिकेटेड आहे, कॉम्प्लेक्स आहे. क्विक सॉर्ट तेवढं सोपं नाहीये काम करणं क्विक सॉर्ट म्हणून. ठीक आहे. सो आता तुम्हाला वाटेल की हे एकदा केलं आपण, अजून पुढे करायची गरज आहे का, हो करायची गरज आहे. आपण जे काय काम केलं त्याच्यामुळे काय झालं आपलं बघा, की आपला पायव्होटच्या आधीची एलिमेंट सॉर्ट झाली, पण पायव्होटच्या पुढे जी एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सना आपल्याला सॉर्ट करावं लागेल, त्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रिपिटेटिव्हली करावं लागेल, रिकर्सिव्हली करायला, रिकर्सिव्ह ऍक्शन म्हणतात त्याला. ओके, एकच गोष्ट परत परत करणं. ओके, आणि क्विक सॉर्ट मध्ये त्याच गोष्टी, तोच अल्गोरिदम रियूज करायचा आहे आपल्याला. सो इट इज अ रिकर्सिव्ह अल्गोरिदम इन नेचर. ठीक आहे, तर तुम्हाला मी काय करेन, क्विक सॉर्टचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन की अशा पद्धतीने. ठीक आहे, तुम्हाला लॉजिक समजलं याचं, आणि तुम्हाला मी सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम तुम्हाला सेंड करेन आज दुपारपर्यंत. ओके, यू कॅन गो थ्रू दॅट प्रॉब्लेम. आणि तुम्हाला क्विक सॉर्ट मध्ये किती स्टेप्स करायचे आहेत, की सगळ्या स्टेप्स करायच्या नसतात. क्विक सॉर्ट मध्ये तुम्हाला एक पूर्ण राऊंड करायचा असतो आणि त्यानंतर लिहायचं असतं. ओके, ऑन द सिमिलर लाईन्स वी कॅन परफॉर्म द रिमेनिंग स्टेप्स अँड वी विल गेट द सॉर्टेड आउटपुट. रिकर्सिव्ह आहे ना तो अल्गोरिदम, परत परत अल्गोरिदम वापरण्याची गरज नाही, परंतु एक राऊंड पूर्ण करायचा असतो त्या अल्गोरिदमचा. तर मी तुम्हाला दाखवेन मी कशा पद्धतीने आपण ते रिकर्सिव्ह अप्रोचने वापरू शकतो. I will solve that problem, okay, on the paper, because it is not possible on a Word file. It is a huge problem or longer problem. I will solve that problem on the paper, and I will send you snaps of that particular problem.
Okay, you can go through it and then you can try to solve some other problems. Okay, but technique should be clear. How to compare with the pivot and how to get the final answer. Okay, is it clear? 50 number is greater than all element, पण जर आपण ऑल एलिमेंट पेक्षा लेस नंबर घेतला तर अशोक काय क्वेश्चन आहे समजला नाही. Yes, Ashok, please tell me what is your question. Okay, okay. You got the answer, no issues. Any other question is there? Okay, for quick sort. I will give you one sample solution. Don't worry about it. You can go through that solution and taking starting element as a pivot element. They have taken last element as a pivot element. I will take starting element as per your choice. I will take starting element as a pivot element and I will give you a solution. Any other doubt is there apart from that? Yes, Yogita, Nikhil, please tell me. Yes? Okay. Okay. So I will give you a solution. Okay, you can go through it after this particular session. Okay. So now we will go to the next part. Okay, that is types of sorting. Okay, we have seen some different types of sorting. Okay, selection, insertion. Okay, but broadly, these sorting techniques are categorized into two main types. Okay, one is called as the internal sorting, and the second is called as the external sorting. Okay, you can write down this name. Okay, one is internal sorting and second one is the external sorting. Internal sorting is also called as your in place sorting, whereas external sorting is also called as out of place sorting. ठीक आहे, तेव्हा इंटरनल सॉर्टिंगला काही वेळेला आपण इन प्लेस सॉर्टिंग असं पण म्हणतो, काही ठिकाणी त्याला इन मेमरी सॉर्टिंग पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इन मेमरी सॉर्टिंग. Okay. So now I will tell you what it means. In case of internal sorting, okay, or in memory sorting or in place sorting, okay, all names are there. In place sorting, what happens? Okay, entire data, okay, जो डेटा आपल्याला सॉर्ट करायचा आहे, entire data items are available in a memory or available in a disk. ओके, ज्या हार्ड डिस्क मध्ये किंवा मेमरीमध्ये डायरेक्टली अवेलेबल आहे. ओके, आपण स्वॅपिंग वगैरे काही करत नाही. ओके, समजा 10 मेंबर्स आहेत, आपले 10 डेटा आयटम्स आहेत किंवा आपल्या ॲरेमध्ये 50 इलेमेंट्स आहेत, 50 इलेमेंट्स आहेत, तर ते सगळे इलेमेंट्स आपल्या मेमरीमध्ये अवेलेबल असतात. ओके, मग आपल्याला अजून काही बाहेरून घ्यावी लागत नाही ती इलेमेंट्स. दॅट इज कॉल्ड एज अ इंटरनल टाईप ऑफ सॉर्टिंग. आणि एक्सटर्नल सॉर्टिंग मध्ये किंवा आउट ऑफ प्लेस सॉर्टिंग मध्ये किंवा आउट ऑफ मेमरी सॉर्टिंग मध्ये काय करावं लागतं की आपल्याला डेटा एलिमेंट्स दुसरीकडे स्टोअर करावे लागतात आणि ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला ती डेटा एलिमेंट्स घ्यावी लागतात. ओके, ज्या अल्गोरिदम्सना जास्त स्पेस लागते, ओके, स्पेस युटिलायझेशन ज्या अल्गोरिदम्सचं जास्त आहे त्या सगळ्या अल्गोरिदम्सला आपल्याला एक्सटर्नल सॉर्टिंग करावं लागतं. कारण आपल्याकडे तेवढी जर मेमरी अवेलेबल नसेल तर आपल्याला काय करायला लागते, एक्सटर्नल मेमरीचा विचार करावा लागतो, ते वापरावी लागते. पण ज्या केसेसमध्ये आपल्याकडे किंवा ज्या सॉर्टिंग अल्गोरिदम्समध्ये आपल्याकडे मेमरी रिक्वायरमेंट कमी असते त्या सगळ्या अल्गोरिदम्समध्ये आपल्याला काय करावं लागतं, इंटरनल सॉर्टिंग करता येतं. त्या सगळ्यांमध्ये इंटरनल सॉर्टिंग करता येतं. ठीक आहे, आता एक्झाम्पल सांगायचं तर क्विक सॉर्ट.
क्विक सॉर्ट मध्ये आपल्याला काय करायला लागतं, दर वेळेला साईज हाफ करतो, परंतु त्या एलिमेंट्सना आपण काय करत असतो, ओके, रिपिटेटिव्हली काय करतो, त्याचं सॉर्टिंग करत असतो रिपिटेटिव्हली. मग पायव्होटच्या आधीचे इलेमेंट्स आहेत ते सगळे इलेमेंट्स पायव्होट पेक्षा लहान आहेत आणि ती असेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत, आणि पायव्होटच्या पुढे जे इलेमेंट्स आहेत ती काय जनरली पायव्होट पेक्षा मोठी आहेत आणि त्याची तिथे कोणतीही ऑर्डर अप्लाय केलेली नाही. मग अशा वेळेला आपल्याला दोन पार्ट स्टोअर करावे लागतात दोन ठिकाणी. जर आपल्याकडे आपली जर रिक्वायरमेंट जास्त असेल, म्हणजे आपल्या अॅरे मध्ये समजा 1000 एलिमेंट्स असतील आणि अशा वेळेला जर आपल्याला क्विक सॉर्ट करायचं असेल तर अशा वेळेला आपल्याला दर वेळेला जास्त मेमरीची गरज असते, कारण दोन तुकडे पडणार आहेत. ओके, आणि ते तुकडे कसे पडणार ते माहित नाही, म्हणजे हाफ हाफ होणे होईल याची गॅरंटी नाही, 500 एलिमेंट मिळतील अशी गॅरंटी देता येत नाही. पायवोटच्या आधी कदाचित 100 किंवा 150 एलिमेंट्स असतील आणि पायवोटच्या नंतर कदाचित रिमेनिंग 800 एलिमेंट्स असतील. मग अशा केसेसमध्ये आपल्याला अनइक्वल साईजचे काय होतात, तुकडे पडतात आणि अनइक्वल साईजचे अॅरे बनवावे लागतात. मग हे सगळं करण्यासाठी एक्सटर्नल सॉर्टिंगची गरज लागते आपल्याला. ठीक आहे, परंतु क्विक सॉर्ट करायचे आपल्याला आणि फक्त 10 एलिमेंट्स आहेत तर मग एक्सटर्नल सॉर्टिंगची गरज नाही, कारण तेवढी मेमरी आपल्याकडे अवेलेबल असते. ठीक आहे, तेव्हा तुम्ही जर कॉम्प्लेक्स फंक्शनॅलिटीचा विचार करत असाल आणि हायर डेटा व्हॅल्यूजचा विचार करत असाल तर काही केसेसमध्ये आपल्याला एक्सटर्नल सॉर्टिंग करावं लागतं. अजून एक टिपिकल एक्झाम्पल आहे एक्सटर्नल सॉर्टिंगचं, जे रॅडिक्स सॉर्ट आहे. रॅडिक्स सॉर्ट आपण काल बघितलं होतं. रॅडिक्स सॉर्ट मध्ये आपल्याला बकेट बनवावे लागतात आणि आपले डेसिमल डिजिट्स किती आहे, 10 असल्यामुळे आपल्याला 0 to 9 बकेट्स बनवावे लागतात. जर आपल्याला लागणारे पासेस वाढले, म्हणजे आपल्याकडे जे लार्जेस्ट एलिमेंट आहे आपल्या रेडिक्स सॉर्ट करण्यासाठी दिलेल्या क्वेश्चन मध्ये, तर लार्जेस्ट एलिमेंट समजा 7 डिजिट असेल, 8 डिजिट असेल, तर मग आपल्याला तेवढे पासेस करावे लागतील. ओके, तेवढे पासेस करण्यासाठी प्रत्येक पास मध्ये आपल्याला 10 बकेट्स लागणार आहेत. ओके, समजा 10 पासेस करायचे आहेत किंवा 8 पासेस करायचे आहेत तर 8 into 10 यू रिक्वायर 80 बकेट्स. ओके, सो यू रिक्वायर हायर मेमरी रिक्वायरमेंट्स, म्हणून त्याची कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ n+k आहे रॅडिक्स सॉर्टची. मग अशा अल्गोरिदम मध्ये अल्गोरिदम खूप सोपा आहे. रॅडिक्स सॉर्ट खूपच सोपा अल्गोरिदम आहे, परंतु त्याच्यासाठी मेमरी रिक्वायरमेंट जास्त आहे त्याची. क्विक सॉर्ट हा कंपॅरेटिव्हली कॉम्प्लेक्स अल्गोरिदम आहे, परंतु त्याची कॉम्प्लेक्सिटी कमी आहे, परंतु मेमरी रिक्वायरमेंट जास्त आहे. And these algorithms, bubble sort and all these algorithms, okay, is having a higher time complexity, but they don't require a higher space utilization. Okay, जिथे कॉम्प्लिकेटेड अल्गोरिदम्स असतात किंवा जिथे खूपच सोपे अल्गोरिदम्स असतात अशा ठिकाणी मेमरी रिक्वायरमेंट वाढू शकते. कॉम्प्लिकेटेड अल्गोरिदम आहे क्विक सॉर्टचा, पण टाइम कमी लागतो ना त्याला. पण टाइम कमी लागत असेल तर स्पेस जास्त लागते, कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट येत असतो. इथे क्विक सॉर्ट मध्ये स्पेस जास्त लागते आपल्याला. रॅडिक्स सॉर्ट मध्ये अल्गोरिदम खूपच सिम्पल आहे, पण त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी टाइम कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे कम्पॅरेटिव्हली, परंतु आपल्याला स्पेस युटिलायझेशन पण तेवढंच करावं लागतं. ओके, बिकॉज वी हॅव टू क्रिएट अ बकेट इन एव्हरी स्टेप. ठीक आहे, जर आपण रॅडिक्स सॉर्ट ऐवजी जर बबल सॉर्ट परफॉर्म केलं असतं तर कदाचित आपल्याला कमी जागा लागली असती, कारण आपल्याला तेवढी बकेट्स बनवण्याची गरज नाही. परंतु रॅडिक्स सॉर्ट करायचं आहे आणि आपल्याला जे लार्जेस्ट नंबर दिलेला आहे, लार्जेस्ट नंबर, ओके, त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट डेटा अवेलेबल आहे. थोडक्यात तुम्हाला रॅडिक्स सॉर्ट करायचं आहे, रॅडिक्स सॉर्ट साठी तुम्हाला 1000 डेटा आयटम्स दिलेले आहेत आणि तुमच्याकडे आणि जे सगळे जे डेटा आयटम्स आहेत ते सगळे डेटा आयटम्स टू डिजिट नंबर आहेत. ओके, 2 डिजिट्स नंबर आहेत. you have to sort 1000 data items or 1000 elements, but all elements are 2 digits element. ओके, काही काय थोडीफार व्हेरिएशन्स आहेत, बरीचशी एलिमेंट कॉमन पण आहेत त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, सॉर्ट करायचं. मग अशा केसेसमध्ये रॅडिक्स सॉर्ट बेटर आहे. का रॅडिक्स सॉर्ट बेटर आहे? बबल सॉर्ट परफॉर्म करायचं असेल तर ऑर्डर ऑफ n² कॉम्प्लेक्सिटी असेल त्याची. 1000 एलिमेंट साठी 1000 into 1000 एवढी कॉम्प्लेक्सिटी असेल. मग रॅडिक्स सॉर्ट करायचं असेल तर खूपच कमी कॉम्प्लेक्सिटी असेल, कारण तुमच्याकडे असलेले एलिमेंट्स काय आहेत, फक्त 2 डिजिट्स एलिमेंट आहेत, म्हणजे k ची व्हॅल्यू 2 आहे आणि नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, 1000 आहे. तर 1000 into 2 2000 टाइम युनिट्स लागतील. कशामध्ये? रॅडिक्स सॉर्ट मध्ये. बबल सॉर्ट मध्ये 1000 into 1000 टाइम युनिट्स लागतील. ओके, सो 1000 into 1000 इज व्हेरी ग्रेटर ऍज कम्पेअर्ड टू 1000 into 2. 2000 पेक्षा 1000 into 1000 खूपच मोठा आहे. मग अशा केसेसमध्ये रॅडिक्स सॉर्ट बेटर आहे. आपण बघितली होती ही गोष्ट, मला कम्पेअर करून पण मी दाखवलं होतं. कधी रॅडिक्स सॉर्ट बेटर होऊ शकतं, कधी बबल सॉर्ट बेटर होऊ शकतं. So it depends upon the situation. Okay, but important thing is that for a radic sort or for a quick sort, it is possible that you may require an external memory. Okay, but for other sorting algorithms, you don't require an external memory.
Okay, so the sorting algorithms which uses its own memory, it is called as internal sort, or it is called as in-place sort. Whereas the sorting algorithms which does not, which does not have a sufficient internal memory, okay, can utilize external memory or disk memory. Okay, these sorting algorithms are called as external sorting algorithm, or out of place sorting algorithm, or out of memory sorting algorithm. Is it clear what is internal sorting and what is external sorting? Yes, this is one good article, okay, given by Abby Thomas, a former intern at UST Global. I am sharing this screen. I will share to you. Okay, and this particular Quora, okay, QUORA, you can get good information. Okay, so what is internal sorting? The complete data to be sorted is present in the memory during entire sorting process. In contrast, during external sorting, the complete data to be sorted is not always present in the memory. It not always. दरवेळेला असेल असं नाही. डिपेंड डेटा किती आहे तुमचा. डेटा इज लोडेड इन टू द मेमरी इन स्मॉल चंक्स. छोट्या छोट्या युनिटमध्ये त्या डेटाला काय केलं जातं, लोड केलं जातं मेमरीमध्ये, ॲज अँड व्हेन इट इज निडेड. So data might be stored in other storage devices like disk, external hard drive किंवा डिस्कवर तुम्ही स्टोअर करू शकता किंवा पेन ड्राईव्ह मध्ये स्टोअर करू शकता. External sorting is used when the entire data to be sorted is large and cannot fit into the main memory. So last sentence is very important. Okay, it cannot fit into the main memory. Okay, is it clear? If you require, you can write down this. Okay, you can write down these particular statements in your notebook. I have already shared with you. काही डाऊट आहे का सांगा. Yes, is it clear? Prajakta, yes, is it clear? Have you note down in the notebook? Nikhil, Namrata, Yogita, Sanket, yes. Okay, very good. Okay, you can note down it. Okay, you will forget this. Okay, तो खूप सोपी डेफिनेशन आहे, लोक विसरून जातात आणि नंतर प्रॉब्लेम येतो. सो यू कॅन नोट डाऊन इट. झालं ना चालू? झालं ना. हा. मॅडम ते आधीचे काढून टाकायला लागेल त्यांचे, मग होईल कनेक्ट. वायफायचं असतं ना, आधीचं कुठले कनेक्ट झालेले असतात ते काढून टाकायचं, डिलीट करून टाकायचं. ते आधीचे, हा आधीचे असणार काही, आधीचे राहिलेले असतात ना, ते कॉन्फ्लिक्ट झाले की आता बदललं ना त्याने, सेटिंग बदललं. आला ना तो टाइमामध्ये, टाइम मध्ये आला ना तो. होय ना. मी आलो होतो, मी लवकर आलो. मी घरात नाही असू लेक्चर, मला आला उचलला 9:30 इथे झालं. म्हटलं आला तर काय प्रश्न नाही. इथूनच घेतलं लेक्चर, इथे येत होतं नाही. किती तुमचं झालं की झालं आता माझं थोडा वेळ संपलं, 9:30 पासून झालं माझं, आता 2 तास होऊन. 1 वाजता जाऊया, 1:15 वाजता. होय होय, घरी काय होतं माझा आणि त्याचा आवाज, परत त्याचा कॉल येत असतो. Yes, okay. So I think this part is clear with you. What we can do is we will try to solve some problems, questions from your first 2 units. Okay, from your question paper. Okay, we will go one by one.
Okay, so that any other point is remaining, we can complete it, right? Yes, we can continue for the next 15 to 20 minutes and we will complete that part. So here I am sharing this particular screen. Okay, the first question is, some questions are very easy. Okay, you are getting this summer 2019 paper. Is it visible? Harsha Lakshmi, is my screen is visible? Okay, okay, I got a reply. The question number 1A is, okay, we will discuss one or two papers. List any four operations of data structure. So we have already discussed. Okay, you have to just list down it. तुम्हाला फक्त लिस्टिंग करायचं आहे त्याचं, ऑपरेशन्स काय करतं ते पण लिहायचं नाही, बिकॉज इट इज फॉर 2 मार्क्स. सो एनी फोर ऑपरेशन, हाफ मार्क फॉर इच. क्लिअर कट दिलंय मार्किंग स्कीम मध्ये पण. जसं 10वीच्या बोर्डाची मार्किंग स्कीम असते, तुमची 12वीची मार्किंग स्कीम असते, तशी मार्किंग स्कीम आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. ओके, आणि एवढं सफिशियंट पण आहे करण्यासाठी. तेव्हा लिस्ट डाऊन म्हटलं असेल तर फक्त ऑपरेशनची नावं घ्यायची. आणि तुम्हाला सांगितलं असेल एक्सप्लेन व्हॉट इज इन्सर्शन, मग इन्सर्शन म्हणजे काय ते लिहायचं. Inserting a new data item in a previous list or previous array, it is called as an insertion operation and so on. ते लिहिता येतं आपल्याला. Okay, so as per the question you have to modify your answer. Okay, next, endless queue. Okay, this part is not there, it is in a unit 3. Again हा पार्ट पण नाहीये आपल्याला. पॉइंट नंबर डी, शो द मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ अ स्टॅक. हा पण झाला नाहीये, युनिट 3 मध्ये येणार आहे आपल्याला. ठीक आहे. ओके, युनिट बिट 5, डिफरन्शिएट बिटवीन लिनियर अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. हे बघितलंय आपण. लिनियर म्हणजे सिक्वेन्शियल डेटा स्ट्रक्चर, नॉन लिनियर म्हणजे नॉन सिक्वेन्शियल, त्याचा काय पार्ट असतो. आणि हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट पण झालेला आहे. ठीक आहे, लिनियर मध्ये कोणते एक्झाम्पल्स आहेत, स्टॅक अँड क्यू आहे, आणि नॉन लिनियर मध्ये ट्री किंवा ग्राफ आहे, हे बघितलंय आपण. ओके, सो ओनली 2 points are required. Okay, every point carries 1 mark. They have given 3 points. Okay, so this question is very easy. Bit G is not there. Okay, it is in the unit 3. Unit 3, unit 4 हे खूप मोठे युनिट्स आहेत, म्हणून त्याला आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल. ओके, यू विल टेक इट. ओके, वन्स युअर युनिट टेस्ट 1 विल complete it. Unit 2, question number 2A is explain the working of binary search. We have already discussed what is binary search. We have seen the working of a binary search also. And this is one small problem. I think you have prepared a note also. Okay, based on this. Okay, so this is very easy. Okay, this is for a linked list. Okay, that part is not there currently. सर्क्युलर क्यू हे पण आपलं व्हायचं आहे, 3rd युनिट मध्ये आहे. डी पार्ट पण 3rd युनिट पुढे आहे. क्वेश्चन नंबर 3A. ओके, सो सी प्रोग्राम फॉर परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन ॲरे. आपल्याला प्रॅक्टिकल अजून चालू केलं नाही, आपण त्यावेळेला ह्या गोष्टी बघू. ठीक आहे, तर सध्या याची काही गरज नाही, थिअरी क्वेश्चन मध्ये येणार नाही तुम्हाला. Sort the following numbers in ascending order by using a quick sort. So we have explained this quick sort. We have discussed it in this session only. I will give you a solution for this question after this session. ठीक आहे, तेव्हा तुम्ही ते बघून घ्या आणि परत तुम्ही एकदा स्वतः अंडरस्टँड करा आणि स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, नेक्स्ट इज ही इज नॉट देअर. ओके, question number 4A, differentiate between binary search and sequential search. Okay, we have seen it. What is the differentiation points? Binary search is having a complexity of order of log n. Linear search ची complexity किती आहे? Order of n. ठीक आहे, बायनरी सर्च मध्ये आपल्याला डेटा सॉर्टेड लागतो, लिनियर सर्च मध्ये डेटा सॉर्टेड असण्याची गरज नाही. रिमेनिंग पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत, की व्हॅल्यू आणि सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. दे हॅव गिव्हन इट. ओके, बायनरी सर्च मध्ये आपण काय करतो, दरवेळा त्याची साईज काय करतो, हाफ करत जातो. आयदर लेफ्ट पार्ट मध्ये सर्च करतो और राईट पार्ट मध्ये सर्च करतो. म्हणून त्या अप्रोचला काय म्हणायचं, डिव्हाइड अँड कॉन्कर. दरवेळेला आपण डिव्हाइड करत जातो आणि सगळ्यात शेवटी सर्च झाल्यानंतर त्याला काय करतो, एकत्र करतो. ओके, कॉन्कर म्हणजे एकत्र करणे. आणि मग सांगतो की इलेमेंट या लोकेशनला प्रेझेंट आहे. सो द स्ट्रॅटेजी इज डिव्हाइड अँड कॉन्कर अप्रोच. ओके, आणि ह्याची कोणती स्ट्रॅटेजी आहे, तर सिक्वेन्शियल अप्रोच. ठीक आहे, सो क्विक सॉर्ट मध्ये पण आपण तेच करतोय.
आपण काय करतोय, पायवोटच्या आधीची जी एलिमेंट्स आहेत ती सॉर्ट झालेली आहेत, पायवोटच्या पुढचे एलिमेंट फक्त सॉर्ट करायचे. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ डिवाइड अँड कॉन्कर. आपण साईज कमी कमी करत जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, फायनली सॉर्टेड आउटपुट देतो. बायनरी सर्च मध्ये आपण सर्चिंग ऍक्टिव्हिटी करतो, क्विक सॉर्ट मध्ये आपण सॉर्टिंग ऍक्टिव्हिटी करतो, परंतु अप्रोच तोच आहे, दरवेळेला साईज कमी करणे आणि सगळ्यात शेवटी त्याला सगळ्याला एकत्र करणे. सो इट इज अ डिवाइड अँड कॉन्कर अप्रोच. ओके, परंतु आपल्याला बायनरी सर्च मध्ये फक्त सर्चिंग करावं लागतं, म्हणून ऑर्डर ऑफ लॉग हे नाही कॉम्प्लेक्सिटी. क्विक सॉर्ट मध्ये आपल्याला काय करायला लागतं, कंपॅरिझन पण करावं लागतं आणि मग डिवाइड पण करावं लागतं, म्हणून त्याची कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन लॉग एन आहे. ठीक आहे. Next is not there. Okay, these points we have not covered till. We will cover it later on. Some part from unit 3, unit 4 is very easy. Okay, next is question number 6a. Sort the following numbers in ascending order using bubble sort. So you are given with these numbers. You have to sort, okay, by using a bubble sort approach. ठीक आहे, आपण बबल सॉर्ट बघितलेला आहे. तुम्ही हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सोडवून पण बघू शकता. ओके, मॉडेल आन्सर इज गिवन टू यू. ठीक आहे, आय थिंक यू हॅव सॉल्व्ड इट ऑल्सो. ओके, आय हॅव टोल्ड यू यू कॅन सॉल्व इट. Okay, next one is evaluate. It is not there currently. In this way, we have seen all questions from summer 2019. Okay, that we have discussed all these points. Similarly, you can go through winter 2018 paper. So here, question number 1a, they have given question, define the term algorithm. So what is algorithm? Algorithm is a stepwise set of instructions written to perform a specific task. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन करू शकता. तुम्हाला मी पण एक डेफिनेशन दिली होती. अल्गोरिथम इज नथिंग बट अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स कॅरी आउट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. You can use that definition or this definition. Algorithm is a stepwise set of instructions written to perform a specific task. This is for 2 marks. So it is very easy. Then this part is not there. Question B, question C is not there currently. Okay. अगेन सेम क्वेश्चन इज देअर. डिफाइन द टर्म्स. लास्ट पेपर मध्ये आपल्याला काय दाखवलं होतं की डिफरन्शिएट करायला सांगितलं होतं. आता काय विचारलं, डिफाईन करायला सांगितलं. ओके, परंतु कन्सेप्ट तर तीच आहे ना, व्हॉट इज लिनियर डेटा स्ट्रक्चर, व्हॉट इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तेव्हा डिफरन्स आहे तर डिफरन्सच्या पद्धतीने लिहायचा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. अदरवाइज डिफाईन म्हटलं असेल तर डिफाईन पद्धतीने लिहायचं. ठीक आहे. नाव वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. Define the working of a linear search. Okay, I think you have prepared a note on it. Okay, how linear search to be performed. Okay, I think you have created a note. Okay, so it is very easy. Then Q आपल्याला अजून झालेलं नाही, Q पण झालेलं नाही. डिलिशन ऑफ इलेमेंट फ्रॉम एन अरे. हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. आपण सुरुवात करू नेक्स्ट मंथ मध्ये. एकच वीक राहिला आता, नेक्स्ट वीक पासून सुरुवात करू. त्याला आपण ह्या गोष्टी बघत जाऊ, कसं करायचं ते. सी प्रोग्राम कसा लिहायचा ते आधी आपल्याला शिकावं लागेल. ठीक आहे. So find the position of element 29 using binary search method. So we have performed a binary search. We have seen this example. Okay. Next one is working of a bubble sort. Again, we have discussed working of a bubble sort, and they have given this example. You can use any example and try to represent it. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं जातं की वर्किंग विथ एक्झाम्पल सांगा, त्यावेळेला एक्झाम्पल साठी 2 मार्क्स असतात, लक्षात ठेवायचं. 2 मार्क्स फॉर अ डिस्क्रिप्शन अँड 2 मार्क्स फॉर अ एक्झाम्पल. तेव्हा बरीच लोक डिस्क्रिप्शन देतात, बबल सॉर्ट त्यांना माहिती असतं, डिस्क्रिप्शन देतात, चांगली थिओरिटिकल पॉइंट्स लिहितात, परंतु वर्किंग साठी ते एक्झाम्पलच देत नाही. दे विल लूज देअर मार्क्स. ओके, डिस्पाइट दे नो अबाउट एव्हरीथिंग. बबल सॉर्ट त्यांना सगळं माहिती आहे तरी पण एक्झाम्पल देत नाही. तेव्हा असं करायचं नाही. थिअरी लिहित असताना एखादा पॉइंट राहिला तरी चालेल, ठीक आहे, परंतु तुम्हाला एक्झाम्पल नक्की द्यायचं आहे. तुम्ही जर एक्झाम्पल दिलं असेल तर जो पेपर चेकिंग करणारी जी व्यक्ती असते ती इझिली तुम्हाला 4ही मार्क्स अवॉर्ड करते. बिकॉज एक्झाम्पल ते तुम्ही जर व्यवस्थित सोडवलं, त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला क्विक बबल सॉर्ट कोणताही सॉर्टिंग अल्गोरिदम तुम्हाला करेक्टली माहिती आहे. कोणताही अल्गोरिदम, सॉर्टिंगच नाही, सर्चिंग विचारलं असेल तरी पण एक्झाम्पल द्यायचं. तिथे सांगितलं असू देत किंवा सांगितलं नसू देत,
जेव्हा वर्किंग एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं एक्झाम्पल नक्की द्यायचं आहे. तुम्ही एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला फुल मार्क्स मिळण्याची गॅरंटी असते. पण एक्झाम्पल मध्ये समजतं पेपर चेकिंग करण्याला त्याला ते सर्चिंग किंवा ते सॉर्टिंग येतं की नाही, जे काय विचारलेलं असेल. सो ट्राय टू गिव्ह अ एक्झाम्पल सो दॅट इट इज व्हेरी इझी टू स्कोर इन डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर मध्ये स्कोर करणं खूप सोपं आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड झालेली असेल तर इझिली तुम्ही स्कोर करू शकता. मॅथमॅटिक्स सारखा आहे हा सब्जेक्ट. पण जर तुम्हाला काहीच समजलं नसेल तर तुम्हाला मार्क मिळवणं पण तेवढंच कठीण आहे. तुम्ही फक्त थिअरी लिहून किंवा काहीतरी असं जुजबी लिहून आजूबाजूचं बघून तुम्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये स्कोर करू शकत नाही, इव्हन पास पण होऊ शकत नाही. तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर मध्ये खरोखर पास व्हायचे असेल तर चांगले मार्क मिळवू शकतात. देर आर स्टुडंट्स who score 75, 78 marks in a data structure. Last year also there are some students who have scored 72, 74 marks. Okay. Or in totality they have scored more than 90 marks. 100 पैकी तर काही काही अशी मुलं होती ते 92, 94, 95 मार्क मिळवले होते आणि 70चा पेपर असेल तर 65 मार्क मिळवले होते. तर असे कॅन्डिडेट भरपूर आहेत. 68 मार्क्स मिळवणारे, 69 मिळवणारे पण कॅन्डिडेट्स आहेत. गेल्या वर्षी तर मला एक पेपर चेकिंग करताना एका इन्स्टिट्यूट मधलं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मधल्याच एका कॅन्डिडेटचा पेपर असा होता की 70 आउट ऑफ 70 होते. थिअरी पेपर 70चा असतो ना तर 70 आउट ऑफ 70 मार्क्स होते त्याला. इट इज नॉट पॉसिबल ओके टू रिड्यूस हिज ऑर हर. नक्की कोण होता माहित नाही, विद्यार्थी होती की विद्यार्थिनी होती, पण त्याचे मार्क कमी पण करता आले, एक मार्क सुद्धा कमी करता आला नाही मॉडरेशन लेवलला. इट स्को द मार्क्स इज 70 आउट ऑफ 70. सो इट इज देअर. It is just like a mathematics. If you have written a correct example, there is not any possibility to reduce your marks. You will get full marks. Okay, remember this. Next is a binary search tree. हा नाहीये आपल्याला अजूनही. Linear queue is not there currently. Yeah. Okay. So this is a question on a selection sort. Okay, we have discussed this method and we have discussed this question also. Okay, we will see this recursion in unit 3. Okay. So in this way, we have seen the second paper also. Similarly, you can go through the winter 2019 paper also. Here they have asked, write any operation with that can be performed in a data structure. So here what they are saying, okay, you don't just list down the operation. इथे फक्त list down करायचं नाहीये. ऑपरेशन लिहायचं आहे, ऑपरेशन काय करतं ते पण सांगायचं आहे. तो इन्सर्शन काय करतं, ऍडिंग अ न्यू डेटा आयटम इन अ डेटा स्ट्रक्चर इज रिफर्ड ॲज अ इन्सर्शन. डिलिशन काय करतं, सॉर्टिंग काय करतं, कोणतेही 4 ऑपरेशन तुम्हाला सांगायचे आहेत. 2 मार्क्स फॉर एनी 4 ऑपरेशन. ठीक आहे, तर फक्त लिस्ट डाऊन करायचं नाही, तुम्हाला सांगायचं आहे नक्की काय करायचं. ठीक आहे. So this is a classification of data structure. Data structure is classified in broadly in a 2 types, that is a linear data structure, non-linear data structure. अजून एका पद्धतीने क्लासिफिकेशन करता येतं. Okay, that is a primitive data structure and non-primitive data structure. Okay, I think the screen is visible with you. त्या वेगवेगळ्या पद्धतीने कॅटेगरायझेशन करायच्या पद्धती आहेत, करता येतं आपल्याला. एका पद्धतीमध्ये लिनियर नॉन लिनियर पद्धतीने करता येतं. दुसरी अशी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह अशा पद्धतीने सुद्धा कॅटेगरायझेशन करता येतं. तर प्रिमिटिव्हचा अर्थ काय, प्रिमिटिव्ह म्हणजे प्रायमरी, बेसिक, बेसिक नॉन बेसिक. ओके, तर बेसिक काय येणार आहे, तर बेसिक जर डेटा स्ट्रक्चर म्हणायचं असेल तर इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, पॉइंटर, दिस इज अ बेसिक डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तर नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय येतं, एकापेक्षा जास्त इंटीजरचा ग्रुप केला तर ऍरे बनतो ना. ओके, तशी त्याची लिस्ट बनते किंवा फाईल बनते. सो दॅट इज कॉल्ड एज अ नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. तर ज्या वेळेला आपण ग्रुपिंग करतो तेव्हा ते नॉन प्रिमिटिव्ह मध्ये येतं आणि ज्या वेळेला आपल्या सिंगल गोष्टी असतात, एक एक गोष्टी, एक एक एलिमेंट असतात, तेव्हा ते प्रिमिटिव्ह मध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यानुसारच पुढे सी प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा प्रिमिटिव्ह डेटा टाईप, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि असे बरेच टाईप्स आहेत, ते नंतर आपण बघणार आहोत. तेव्हा मी अजून जास्त डिस्कशन करत नाही. तुम्हाला 2 मार्क्ससाठी एवढं सफिशियंट आहे डेटा स्ट्रक्चरसाठी. ओके, ज्यावेळेला आपण प्रोग्रामिंगला स्टार्ट करू तेव्हा आपण बघू व्हॉट इज प्रिमिटिव्ह डेटा टाईप, व्हॉट इज नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप, हाऊ दे आर क्लासिफाईड अँड सो ऑन. So currently you remember it. Okay, primitive means primary or basic in which you are having a single values, whereas non-primitive is more than one value. Okay, that is called as a
नॉन प्रिमिटिव्ह. थोडक्यात सांगायचं तर प्रायमरी कलर्स तुम्ही ऐकले असणार. प्रायमरी म्हणजे बेसिक कलर्स म्हणतो आपण. रेड, ब्ल्यू, आय थिंक अँड ग्रीन, दीज आर द प्रायमरी कलर्स. आणि त्याच्यापासून जे आपण बनवतो ते सेकंडरी असतात. सेकंडरी इज नथिंग बट ओके नॉन प्रायमरी. नॉन प्रायमरी पण म्हणता येतं त्याला. ओके, सो प्रिमिटिव्ह और नॉन प्रिमिटिव्ह. जेव्हा एकापेक्षा जास्त कलरचं कॉम्बिनेशन करून नवीन कलर बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते नॉन प्रिमिटिव्ह असतात किंवा सेकंडरी असतात किंवा नॉन प्रायमरी असतात. ठीक आहे, मग त्याचाच इथे वापर केलेला आहे. अॅरे मध्ये पण आपण एकापेक्षा जास्त एलिमेंटला एकत्र करतोय, जास्त इंटिजर्सना एकत्र करतोय आणि ग्रुप करतो, तेव्हा नॉन प्रिमिटिव्ह झालं ते. ठीक आहे, सो इन दिस वे दे हॅव क्लासिफाईड. इज इट क्लिअर व्हॉट इज प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह? येस, ओके. इज इट क्लिअर? हर्षलक्ष्मी, प्राजक्ता, अश्विनी, संकेत, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा फक्त 2 मार्क्ससाठी आहे क्वेश्चन, तुम्ही या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट इज रॅडिक्स सॉर्ट. वी हॅव सॉल्व्ड दिस प्रॉब्लेम yesterday. So explain time and space complexity with an example. I have discussed how to define the time and space complexity. What is time and space complexity? ठीक आहे, तेव्हा मी डिफाईन केलेलं आहे, पण इथे त्यांनी काय सांगितलं विथ एन एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पलच्या सहाय्याने त्यांनी एक्सप्लेन केलंय. ठीक आहे, तर टाइम कॉम्प्लेक्सिटीसाठी पण एक्झाम्पल घेतलंय आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी साठी पण एक्झाम्पल घेतलंय आणि थिअरीमध्ये काही पॉईंट्स पण त्यांनी ऍड अप केले. तेव्हा तुम्ही एकदा बघून घ्या, ह्याचे नोट एकदा तयार करा तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला ब्रॉडली आयडिया तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. त्यांनी इन्स्ट्रक्शन स्पेस, एन्व्हायरमेंटल स्टॅग अँड सो ऑन. तेव्हा अजून काही गोष्टी त्यांनी थिअरिटिकल गोष्टी दिलेल्या आहेत. यू कॅन रीड इट. ओके, दिस इज जस्ट फॉर युअर होमवर्क. ओके, द बेसिक आयडिया आय हॅव गिवन टू यू. ओके, इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट यू कॅन आस्क मी. ठीक आहे, तर एक्झॅक्टली कशी टाइम कॉम्प्लेक्सिटी कम्प्युट करायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याने इथे काही युनिट्स घेतलेत बघा. या चार्ट मध्ये बघू शकता. सम इक्वल टू झिरो. सम इक्वल टू झिरो काय आपलं असाइनमेंट आहे. तुम्हाला सांगितलंय असाइनमेंटसाठी 1 टाइम युनिट पकडायचा आपण. त्यांनी 1 टाइम युनिट म्हणण्याऐवजी T1 म्हटलंय त्याला. ठीक आहे, तेव्हा अशा पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करता येतं. नोटेशन पण देता येतं, व्हेरिएबल पण वापरता येतं. ओके, प्रिंट साठी त्यांनी T2 टाइम म्हटलंय, स्कॅनएप साठी T3 म्हटलंय, पण ह्याच्यासाठी सर्वांसाठी कॉन्स्टंट टाइम लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी त्याची 1 आहे बघा या ठिकाणी. फॉर लूप साठी किती वेळ लागेल त्यानुसार त्यांनी कॉम्प्युट करून दाखवलंय. ठीक आहे, तर T1, T2, T3, T4 अशी व्हेरिएबल पण वापरू शकता किंवा तुम्ही ते 1 1 1 असं पण वापरू शकता. तुम्ही 1 टाइम युनिट वापरा किंवा व्हेरिएबल वापरा. की सगळ्यांचा अर्थ तोच आहे, टाइम कॉम्प्लेक्सिटी बदलणार नाही. तर तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी इथे किती मिळाली बघा, ऑर्डर ऑफ एन. टी इक्वल टू के एन म्हणजे ऑर्डर ऑफ एन, कारण के आपला कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आपण निग्लेक्ट करतो. तेव्हा कशा पद्धतीने कॉम्प्युट करावी हे तुम्हाला एका एक्झाम्पलने दाखवलेलं आहे. यू कॅन गो थ्रू दिस एक्झाम्पल. इफ एनी डाऊट यू कॅन आस्क. ओके, बट इट इज व्हेरी सिम्पल, सेल्फ एक्सप्लेनेटरी इज देअर. ओके, एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये का, एवढं सोपं आहे एक्झाम्पल. ठीक आहे, तुम्ही एकदा बघून घ्या एक्झाम्पल, त्यानुसार प्रयत्न करा. तुम्ही ते बघू शकता बघा, हा प्रोग्राम दिलेला आहे तुम्हाला. या प्रोग्रामसाठी हे एक्झाम्पल आहे. हा प्रोग्राम सध्या तुम्हाला कळणार नाही म्हणून मी हे सांगत नाही. ठीक आहे, तर त्यासाठी हे एक्झाम्पल आहे. व्हॉट वी कॅन डू इज, ओके, आय विल स्टार्ट सी प्रोग्रामिंग फॉर युअर प्रॅक्टिकल अँड आफ्टर दॅट आय विल एक्सप्लेन दिस. ओके, इफ इट इज नॉट क्लिअर टू यू. कारण हे तुम्हाला आता समजणार पण नाही काही गोष्टी त्यामधल्या. सुडो कोड तुम्हाला समजला असता, सी प्रोग्राम समजणार नाही. सो रिमाइंड मी. ओके, सो आय विल टेक इट दिस क्वेश्चन. हा एक एक्सेप्शनल क्वेश्चन आलाय, पण तो आपण कम्प्लीट करू त्यावेळेला. ठीक आहे, ज्यामध्ये प्रोग्रामिंगचा बॅकग्राऊंड आहे. नाव वी विल गो टू नेक्स्ट क्वेश्चन. Find the position of element 21 by using a binary search. Okay, so we have seen it, how to perform binary search. Again, this is a selection sort. Okay, you can try to solve this problem based on a selection sort. Today we have seen it, right?
not there. Okay, so we have seen all the question papers. Okay, only one part is remaining, that is a time complexity. Okay, but it is requires some programming background. So I have shared one PDF, C programming basics. You can go through that PDF also. Okay, before we will start the programming sessions. तेव्हा प्रॅक्टिकल सेशन चालू करायच्या आधी एकदा तुम्ही ती पीडीएफ पण बघून घ्या. ओके, कारण तुम्हाला सी प्रोग्रामिंग थोडं शिकावं लागेल त्याआधी. ओके, मी तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे. त्यासाठी सी प्रोग्रामिंग बेसिक्सची एक पीडीएफ तुम्हाला मी शेअर केली आहे. ते एकदा गो थ्रू करून घ्या, घाई नाहीये. पुढच्या आठवड्याभरामध्ये तुम्ही बघून घ्या ती पीडीएफ. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला प्रोग्रामिंग स्टार्ट केलं जाईल त्यावेळेला ते सोपं पडेल. सो इन द नेक्स्ट मंथ वी विल टोटली युटिलाइज अवर प्रॅक्टिकल सेशन, प्रॅक्टिकल पार्ट. विल ट्राय टू कव्हर अप all the practicals. Okay, we are having a minimal practicals. Okay, only 12 practicals are there, and out of which we cover it. Okay, all practicals we try to cover it. Okay, in the next month, because we are having a very limited time period available. Okay, so any doubt is there? किंवा असं पण करावं लागेल कदाचित, कारण रेग्युलर स्टुडंटसाठी 12 प्रॅक्टिकल्स आहेत. तुम्ही आता ऍडमिशन घेतलेली आहे, न्यूली ऍडमिटेड कॅन्डिडेट्स आहात, त्याच्यामुळे सगळी प्रॅक्टिकल्स तुम्हाला जर आता घेतली तर खूप डिफिकल्ट होईल. तर एमएसबीटीने जर असं म्हटलं की त्यातली काही प्रॅक्टिकल्स तुम्ही जे महत्वाची आहेत तेवढी घ्या, तर मग त्यातली महत्वाची प्रॅक्टिकल्स घेऊन ओके जे आवश्यक आहे तेवढे आपण कव्हर अप करू. रेग्युलर स्टुडंटसाठी सगळी प्रॅक्टिकल्स घ्यायची आहेत, ती कम्प्लीट केली आहेत त्यांची. तर तुमच्यासाठी जर गरज नसेल तर आपण मिनिमल प्रॅक्टिकल्स घेऊ, जी खूप अत्यावश्यक आहेत आपल्या कन्सेप्ट समजण्यासाठी, तेवढी आपण कव्हर अप करू. वी विल सी इट. ओके, व्हॉट MSBT गिव्स अवर गाईडलाईन्स. ओके, अकॉर्डिंगली वी कॅन go forward. Okay, any doubt is there? Okay, in today's session, what we have discussed. Otherwise, I will end this session. You can fill the attendance form using attendance link, and I will share that quick start example. Yes, Harsha Lakshmi, is it any problem is there? Any doubt is there? Namrata and Nikhil.